KNH News 24. अहिल्यानगर पोलिसांनी केले महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड। माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व इतर सूचनांच्या अनुषंगाने दिनांक 28/6/2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास माननीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की 3 अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर MH45Y 4833 ही मोटारसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत। लगेच त्यांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून 3 संशयित इसम ताब्यात घेतले। त्यानुसार एक पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय 33 वर्ष राहणार सोलापूर, 2 राजेंद्र कोंडीबा चौगुले वय 42 राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर, 3 तात्या विश्वनाथ हजारे वय 40 राहणार पाटेगा तालुका कर्जत यांना ताब्यात घेऊन 2 शासकीय पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या। पोलीस निरीक्षक यांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलवून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवत असे सांगितल्याने माननीय पोलीस निरीक्षकांनी सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शीतलनगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत आरोपीने भाड्याने घर घेतले असून तेथे झेरॉक्स मशीन व प्रिंटर, कटिंग करण्याची मशीन, नोटा बनवण्याचा कागद, नोटा मोजण्याची मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट, सर्व मशीनची किंमत सुमारे 5 लाख रुपये, 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांची एकूण 75 बंडल, त्याची किंमत 37,50,000 रुपये, 200 रुपयाच्या चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल, त्याची किंमत 8,80,000 रुपये, त्याचप्रमाणे 500 रुपयाच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल 18 लाख रुपये किमतीचे अशा सर्व 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 724/2025 भारतीय न्याय संहिता कलम 169, 180, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। सदर आरोपींविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 503/2022 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी हे 22 महिने तुरुंगात होते। काल दिनांक 28 जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित 3 जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे। राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंभुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत। तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंभुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे, जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते आहे, काउंटिंगसाठी मशीन आहे, हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं। नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला, कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत, अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत। या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। गार्गे साहेब अहिल्यानगर, मान्य श्री वैभव कलवर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुटकुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे, अंकुश भोसले, प्रमोद डाकणे, गणेश लिपणे, नदीम शेख पथकाने केले असून सदर पथकास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पाखरे नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी केली आहे। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी।